आता पॅडी हा एक सेलिब्रिटी आहे, त्यामुळे तो विविध देशामध्ये गेलेलाच आहे. त्यामुळे सूरजला देखील त्याची क्युरिओसिटी आहे आणि सूरजला बऱ्याच गोष्टी पॅडी समजावत असतो आणि त्याच्यातलीच एक गोष्ट इकडे समजावतोय. तर पॅडी सांगतो की आम्ही गोव्याला बराच वेळा गेलो आहे. विमानाने तर 1.5 तासात जातं. इतर वेळेला जर रोडने जायचं असेल तर 10, 12, 14 तास सुद्धा लागू शकतात. तर सूरजला ऐकून धक्का बसतो की विमानाने एवढ्या लवकर जातो, तुम्ही किती वेळा बसलाय विमानात, असं तो विचारत असतो. तर तो सांगतो की बऱ्याच वेळेस म्हणजे लंडन, दुबई, अमेरिका इकडे मी गेलेलो आहे विमानामध्ये, बाहेरच्या देशात सुद्धा बरंच फिरलोय. तर अमेरिकेत मी 1.25 महिना होतो. तर तिकडचं कल्चर खूप मस्त आहे. मला तिकडे राहायला नक्कीच आवडेल, कारण तिकडचे जर नियम मोडले डायरेक्ट अकाउंटमधून $100 कट होतात. पावती वगैरे असला काही प्रकार नाही आणि तिकडच्या बिल्डिंग ह्या खूप उंच आहेत. तर सूरज म्हणतो की मुंबईपेक्षा पण उंच. त्यावरती पंढरीनाथ सांगतो हो, खूप जास्त उंच असतात तिकडच्या इमारती आणि तिकडचं खाणं म्हणजे भाकऱ्या वगैरे नसतात. तिकडे फक्त पिझ्झा, बर्गर असं जेवण असतं. तर सूरजला प्रश्न पडतो की ते जगतात कसं काय? त्यावर पंढरीनाथ सांगतो नाही, तिकडच्या लोकांना ती सवय झालेली आहे. जसं आपल्याकडे कसं भाकरीची सवय आहे, तसं त्यांना त्याची सवय झालेली आहे लहानपणापासून. तर तुम्ही ते रोडवर डान्स वगैरे करतात त्या लोकांना बघितलं का? हा सूरजचा प्रश्न असतो. त्यावर पॅडी सांगतो की हो, आणि तिकडचे सगळे इंग्लिशच बोलतात. तर सूरजला प्रश्न पडतो की मग कसं करायचं तिकडे गेल्यावर? त्यावर पॅडी सांगतो आपल्याकडे कशी फक्त मराठी बोलतात तसं तिथं फक्त इंग्लिश आहे. त्यांची ही लँग्वेज आहे, त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर ती सवय होते. आपण कधीतरी अमेरिकेला जाऊया ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल, किंवा तू अमेरिकेला नक्कीच जाऊन ये, कारण तिकडं राहण्यात खरंच खूप मजा आहे आणि तिकडे राहायला सुद्धा खूप मजा येते. निसर्ग सुद्धा खूप छान आहे, कारण आम्ही नाटकाचे प्रयोग करण्यासाठी 1.25 महिना तिकडे राहिलेलो होतो आणि प्रत्येक आठवड्यात आम्ही एक विमानाने प्रवास करत होतो. तर त्यामध्ये सूरज हरवून गेलेला असतो. त्यानंतरचा प्रवास चालू होतो तो सूरजचा. तर सूरज विचारतो तुम्ही कधी डोंगरात गेलाय का? मी डोंगरात गेलो होतो, अशा मोठ्या डोंगरात, तिथं कामाला गेलतो मी भोरला, असं तो सांगत असतो. तर तो सांगतो की मी तिकडे नाही गेलो, पण मी हिमाचल प्रदेशला गेलेलो आहे, कुलू मनाली इकडे, जिथे बर्फाचे डोंगर असतात. तर ते ऐकून सूरजला खूपच आश्चर्य वाटतं, कारण बर्फाच्या डोंगरात तुम्ही गेलेला आणि जवळजवळ हिमाचल प्रदेशच्या डोंगरामध्ये एक बोगदा केलेला आहे. 10 मिनिटं आपण त्या डोंगरामध्येच असतो, आत गेलेला एकदा माणूस. आणि तिकडे तुम्ही काय खाल्लं असं विचारल्यावर पॅडी सांगतो तिकडे सगळं मिळतं आपल्यासारखं जेवण, व्हेज असेल, नॉनव्हेज असेल. आणि आम्ही ते डोंगरातून ते हे पण केलं, जे अर्धा फुगा असतो त्याच्यात बसलो, एक एक्सपर्ट असतो आणि पाठीमागे त्याच्या आपण बसायचं, तो त्याची डिरेक्शन पण चेंज करतो. सूरजला हे ऐकून फारच गंमत वाटत असते. सूरजने विचारलं तुम्ही मग राहिला कुठे? त्यावर पॅडी सांगतो की तिकडे घरं असतात ना, तिकडे आम्ही हॉटेलवरती राहिलो, पण आम्ही बाहेर बसलो नाही. तिकडे शेकोटी वगैरे केली असेल? हा सूरजच्या प्रश्नावर पॅडी सांगतो शेकोटी करायला काही नाही, परंतु ना तिकडे आपल्याला बाहेर बसवतच नाही, एवढी आपल्याला थंडी लागते. तर सूरज म्हणतो मला वाटलं तिकडे घरं वगैरे नसतील, मला वाटलं ते पिक्चरात दाखवतात का नाही बारका असं पोत्यासारखं, हा टेंट. तर पॅडी सांगतो त्याला टेंट म्हणतात. तर ते तिकडे नव्हते, तिकडे हॉटेल रूम सगळं असतं जसं आपल्याकडे असतं तसंच. तर सूरजला बऱ्याच प्रश्नांची क्युरिओसिटी आहे की तुम्ही बर्फ हातात घेतला का? तुम्ही तिकडे शेकोटी केली का? तुम्ही त्या डोंगरावरून उड्या मारल्या का? बर्फाचे गोळे केलेत का? तर पॅडी त्याला एक 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 गोष्ट एक्सप्लेन करतोय. आणि सूरज ज्या डोंगरावर गेला होता तो तर भोरचा डोंगर होता, त्याच्यामुळे आपण एकदा प्लॅन करून नक्की तिकडे जाऊयात असं पॅडी त्याला सांगतोय. आणि सूरज देखील खूप एक्सायटेड झालेला आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.